शारदीय नवरात्र उत्सवाची धूम सर्वत्र पाहायला मिळत असून गोंदियात विविध ठिकठिकाणी दुर्गा उत्सव समितीचे विविध देखावे साकारलेत। तर गोंदियाच्या शंकर चौकातील सिंधी नवयुवक दुर्गा उत्सव समितीने यावर्षी चारधाम यात्रेची प्रतिकृती साकारत देखावा तयार केला। तर दुर्गा मंडपाच्या प्रवेशद्वारावर भव्य हनुमानाची मूर्ती साकारली असल्याने ही मूर्ती दुर्गा देवीच्या दर्शनाकरिता आलेल्या भाविकांचं लक्ष वेधतीये। जे वयोवृद्ध लोक चारधाम यात्रेला जाऊन केदारनाथ, बद्रीनाथ, रामेश्वर, द्वारकानाथ यासारख्या देवस्थानाचं दर्शन करू शकत नाहीत, अशा भाविकांसाठी गोंदियातील सिंधी नवयुवक दुर्गा उत्सव मंडळाने यासाठी विशेष देखावा तयार केला। तर गोंदियातच चारधाम यात्रेचं दर्शन होत असल्याने भाविकांनी देखील आनंद व्यक्त केला। गोंदियातील सिंधी नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ दरवर्षी दुर्गा उत्सवात नवनवीन देखावे तयार करीत गोंदियाकरांना आकर्षित करीत असून या मंडळाने स्थापित केलेल्या देवीच्या दर्शनाकरिता महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातून भाविक दर्शनाकरिता येत असतात। हे विशेष दुर्गा दर्शनाला आलेला आहे, काय पाहण्यात मिळालं आहे? तसेच तर सर्वकडे गोंदियामध्ये मातेचा जल्लोष आहे, पण सिंधी कॉलनी या ठिकाणी एक नवधाम यात्रेची म्हणजे नवधाम चारधामची संकल्पना ठेवून खूप सुंदर इथं उदाहरण ठेवलं आहे। जे भाविक लोक चारधाम यात्रेला जाऊ शकत नाही ते इथं येऊन चारधाम यात्रेचे दर्शन करू शकतात आणि खूप सुंदर कल्पना ठेवली आहे त्यांनी। किती वर्षापासून ते माताची स्थापना होत आहे आणि यावेळेस काय संकल्पना ठेवून चारधाम बनवतात? ते विगत 40 वर्षापासून आमच्या वडिलांनी या दुर्गा मंडळाची स्थापना केली होती। त्या वर्षापासून सतत 40 वर्ष फक्त 2 वर्ष कोरोनाचे वेगळे करून ते 38 वर्ष झाले आहे या दुर्गा स्थापनाची। प्रतिवर्ष या ठिकाणी साजरा केला जात आहे आणि या ठिकाणीची व्यवस्था अशी आहे, खासियत अशी आहे की काही संकल्पना चारधाम यात्रा जशी यावर्षी केली आहे। चारधामची यात्रा जे दुर्बल घटक किंवा ते वित्तीय कमजोर लोक जाऊ शकत नाही ते तेथे चारधामची लाभ घेऊ शकतो। आणि या मंडळाच्या परिसरात जे एक छोटासा बाजार बसते 9 दिन, त्यांचा लाभ असा आहे की यांचे जे लोकल बेरोजगार आहे, यांचे हँडीक्राफ्ट जे कारीगर आहे ते त्यांचे आपले आयटम येते विक्री करता येते आहे आणि यांचा लाभ घेते। आपका नाम? जय माता दी। मेरा नाम अनिल दौलतराम मुंदानी, मैं इस मंडल का सेक्रेटरी हूँ, सचिव हूँ। इस बार क्या अपन अलग बनाया चारधाम? इस साल हमने चारधाम यात्रा यहाँ रखी है। जिन भी भाइयों बहनों या वृद्ध लोग हैं जो आर्थिक रूप से कमज़ोर है, जो चारधाम नहीं जा सकते, उनके लिए हमने यहाँ चारधाम यात्रा का आयोजन किया गया हुआ है। और ऐसी फीलिंग दी हुई है जैसे उनको ऐसा लग रहा है कि हम चारधाम यात्रा साक्षात घूम के आए हैं। और इस साल हमने चारधाम में केदारनाथ, बद्रीनाथ और रामेश्वरम और द्वारिकानाथ हमने ये रखे हैं, ये चारों थीम रखे हैं। और हर साल हम अपने मंडल द्वारा ऐसा कोई आयोजन करते हैं, जैसे इसके पहले हमने अमरनाथ गुफा रखे थे, इसके पहले माँ वैष्णो देवी का दरबार रखे थे और पिछले साल हमने योगी आदि रखे थे। जो लोग भी नहीं जा पाते धाम या कहीं भी धार्मिक स्थल, हम वो हर साल ऐसी कोई ना कोई धार्मिक स्थल की यहाँ पर एक आकृति पेश करते हैं ताकि लोगों को दर्शन लाभ यहाँ पर गोंदिया में ही हो जाए। और यहाँ पर हर साल छत्तीसगढ़ और मध्य प्रदेश की सीमा लगी हुई है, वहाँ से भी खास करके सिंधी कॉलोनी शंकर चौक में लोग देखने आते हैं कि इस साल क्या बना हुआ है, वहाँ पर जाना है और दर्शन लेना है धार्मिक स्थल के। जय माता दी। जय माता दी। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।